आज आम्ही करमाळा वकील संघाच्या वतीनं दिल्लीमध्ये जंतर मंतरला ज्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि ते आंदोलन मोडून काढण्यासाठी या केंद्र सरकारने पोलिसांच्या बळाचा वापर करून ह्या विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज केला आणि अमानुषपणे विद्यार्थ्यांना मारहाण केली, त्याच्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी आमचं निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। त्याच्यामध्ये आता बऱ्याचशा वेळेला आपण पाहिलं की टीव्हीच्या माध्यमावर ह्या सत्ताधारी केंद्रातल्या पक्षाचे जे काही नेते आहेत की ते असं सांगतात की ते मारणारे लोक पोलीस नव्हते आणि पोलिसांच्या वेशात आलेले हे दुसरे गुंड होते आणि त्या लोकांनी ह्या पक्षाची बदनामी होई म्हणून मारहाण केली, असं त्यांचं म्हणणं आहे। आता आमचे एक म्हणणं आहे की तुम्ही केंद्र सरकार तुमच्या ताब्यात आहे, पोलीस यंत्रणा तुमच्या ताब्यात आहे आणि जे मारणारे लोक होते शोधून काढायचं काम पण तुमचं आहे। त्यामुळे आमची अशी मागणी की पहिलं की नीट परीक्षेमध्ये जो झालेला गोंधळ आहे त्या गोंधळाची जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि ज्या विद्यार्थ्यांवर अमानुषरित्या लाठी हल्ला झाला आणि मारहाण झाली त्याची चौकशी होऊन ज्या लोकांनी मारहाण केली त्या लोकांना जंतर मंतरवर आणूनच ह्या विद्यार्थ्यांच्या समोर शिक्षा दिली पाहिजे अशी माझी मागणी आहे। याशिवाय या मारहाणीमध्ये काही महिला, काही मुलींना अतिशय चुकीच्या पद्धतीने की त्यांच्या अब्रूला हात घातल्यासारखं त्यांनी हात घातलेला आहे। त्यामुळे ह्या अधिकाऱ्यांच्यावर पोस्को सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे सुद्धा दाखल झाले पाहिजेत अशी आमच्या वकील संघाच्या वतीनं मागणी आहे। आता पटना असेल, मुंबई असेल किंवा दिल्ली असेल, विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, तरी देखील अद्यापपर्यंत सरकारकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही किंवा तशा प्रकारच्या कोणत्याही पॉझिटिव्ह प्रतिक्रिया आलेली नाही। त्यासमोर पण तेच आमचं म्हणणं आहे की सरकार की यांना काळीज आहे का नाही हेच कळत नाही। की इतर वेळेला पूर्वी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, शेतकऱ्याचं आंदोलन पण असंच मोडीत काढलं। त्याच्यानंतर आता विद्यार्थी म्हणजे आपल्या देशाची शक्ती आहे, तरुण आहेत आणि ह्या तरुणांची मागणी काही चुकीची नाही, रास्त आहे। हे अतिशय कायदेशीररित्या आणि सनदशीर मार्गानं हे आंदोलन करतायत आणि हे आंदोलन तोडून काढण्यासाठी तर त्यांनी हे प्रकार चालू केलेला आहे। मग पटण्याचा असू द्या, महाराष्ट्रातला असू द्या किंवा दिल्लीचं जंतर मंतरचं असू द्या, फक्त आंदोलन मोडून काढणं हा त्यांचा एकमेव त्यांचा मार्ग आहे की त्याच्यातून दुसरा मार्ग काढायचा नाही, तो प्रश्न संपवायचा नाही, चिघळायचा हा प्रकार त्याच्यातून दिसून येतोय। सदाभाऊ खोत यांनी डायरेक्ट नक्षलवादीचा आरोप केला विद्यार्थ्यांवर आंदोलन करण्यावर। आता त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की त्यांची जी जडणघडण झालेली की कशा पद्धतीने झालेली आहे। आपण त्याच्यावर आम्ही राजकीय भाष्य करणार नाही, पण त्या लोकांनी विचार करावा की तिथं राहणार जिथे जे विद्यार्थी होते ते विद्यार्थी परदेशात शिकलेले काही विद्यार्थी आहेत, अगदी म्हणजे टॉपच्या पोस्टवर जाऊन काम करण्यासारखे ते विद्यार्थी आहेत आणि अशा विद्यार्थ्यांना जर तुम्ही नक्षलवादी करत असाल तर त्याच्यासारखं दुर्दैव ह्या देशामध्ये दुसरं असू शकत नाही। आज करमाळा वकील संघातर्फे आम्ही दिल्लीमध्ये जे आंदोलन चाललेलं आहे विद्यार्थ्यांचं त्याला पाठिंबा व्यक्त केलेला आहे आणि तसं निवेदन आम्ही तहसीलदारांना दिलेलं आहे। आपण सगळे बघत आहोत की मागच्या जवळपास 1 महिना झाला हे आंदोलन चालू आहे आणि सोनम वांगचुक जे उपोषणाला बसलेले होते 21व्या दिवशी त्यांना कशा पद्धतीने उचलून नेलं आणि एखाद्या प्रेताला नेतात तसं, म्हणजे त्यांना वाटलं की त्यामुळे आंदोलन संपेल, परंतु आंदोलन संपलेलं नाही आणि संपणार नाही। ज्या पद्धतीनं त्यानंतर सुद्धा सरकारनं अत्याचार केलाय विद्यार्थ्यांच्यावरती, म्हणजे अगदी 12-15 वर्षाच्या मुलांच्या पासून मुलींच्या पासून ते सगळ्याच कार्यकर्त्यांच्या वरती, आंदोलकांच्या वरती अतिशय ब्रुटली अत्याचार केलेले आहेत त्यांनी, की जे यापूर्वीच्या इतिहासामध्ये ब्रिटिशांनी केले असतील कदाचित, परंतु त्या नंतरचा इतिहास असा नाहीये की इतक्या पद्धतीनं आंदोलनकर्त्यांवर अत्याचार करण्याचा। आणि लोकशाही मार्गाने आंदोलनं केली की त्यांना देशद्रोही ठरवायचं। आता आपण जे म्हटलं, आपला जो चर्चा झाली की ह्यांना नक्षलवादी ठरवायचं, ह्यांना दहशतवादी ठरवायचं, म्हणजे कोणीही लोकशाही मार्गाने आंदोलन करू नये, सरकारला प्रश्न विचारू नये, अशा पद्धतीचं सरकारचं काम आहे आणि हुकुमशाहीकडे जाणारी ही पद्धत आहे। आपण जवळपास हुकुमशाहीकडे पोहोचलेलो आहोत आणि सरकारला कुठल्याही प्रश्नावरती लोकांना प्रतिसाद द्यायचा नाही, त्यातनं त्यांचा युगो दुखावला जातो। लोकांच्या प्रश्नांच्या वरती जर सोडवले, म्हणजे आता आमच्या सहकार्यांनी उल्लेख केला शेतकरी आंदोलनाचा, 1.5 वर्ष शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, 700 शेतकऱ्यांचे जीव गेले, त्यानंतर त्यांना 4 काळे कायदे मागे घ्यावेच लागले, परंतु तोपर्यंत अनेकांचे जीव गेले। परंतु सरकार अतिशय निर्दयी आहे, निष्ठुर आहे। या सरकारला सामान्य लोकांशी, विद्यार्थ्यांची, युवकांची काही देणं घेणं नाही। करते जेन जी म्हणजे आपल्या देशाचं भवितव्य आहे की ज्यांच्या माध्यमातून देश पुढे जाणार आहे, ते देशाचं भवितव्य घडवणार आहेत।
परंतु तरी त्यांची काही काळजी या सरकारला नाही. केवळ त्यांची सत्ता टिकवणं, त्यांचं लक्ष सगळं कुठले तरी आमदार फोडणं, खासदार फोडणं आणि आपल्याला पाहिजे तशी विधेयक सरकारमध्ये मंजूर करून घेणं, एवढंच फक्त सरकार करतंय. या आंदोलनाकडून त्या पद्धतीनं त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. त्यांना वाटलं की आपण हे मोडीत काढू शकू, परंतु ते हे आंदोलन मोडीत काढू शकलेले नाहीत. मागील काही दिवसांचा किंवा काही वर्षांचा जो इतिहास पाहिला तर याच्यामध्ये अंतरवाली सराठी या ठिकाणी सुद्धा आंदोलन सुरू होतं. त्या ठिकाणी सुद्धा महिलांवर, पुरुषांवर, युवकांवर मोठ्या प्रमाणात लाठी हल्ला झाला होता. त्यावेळेस सुद्धा मोठ्या प्रमाणात ज्याप्रमाणे या ठिकाणी जंतर मंतरवर डोके फुटले, कुणाला लागलं, जखमा झाल्या, त्याप्रमाणे आंतरवालीमध्ये सुद्धा असा प्रकार झाला होता. कुठेतरी देशाची राजकीय व्यवस्था किंवा लोकशाही पद्धती कुठेतरी मोडीत काढण्याचा प्रकार असतो. हो बरोबर आहे ना, हे लोकशाही मान्यच नाहीये. म्हणजे लोकशाही नुसती दाखवण्यासाठी आहे त्यांच्या दृष्टीनं. परंतु कुठेही आंदोलन म्हणजे आंतरवाली सराटीतनं परत आंदोलन मोठं झालं ना त्याच्यातून उलट, मग तसंच हे पण होणार आहे. म्हणजे असं नाहीये की हा एवढा मोठा देश आहे तिथं पूर्णपणे लोकशाही मोडीत काढू शकतील अशी जी दिवास्वप्न हे बघतायत ते होणार नाही. आंदोलनाचा जो काही आता ठिणगी पेटलेली आहे ती पुढेही जाणार आहे आणि निश्चितपणे याच्यातून बदल होणार आहे देशामध्ये. दखल घेतील का? कारण की जी अग्रवाल यांनी 100 दिवस उपोषण केलं होतं. त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता सोनू वांगचूक यांचं 11 ते 12 किलोनी वजन कमी झालेलं आहे. त्यांच्या पेशी कुठेतरी आता कमकुवत होत चाललेल्या आहे. त्याचप्रमाणे शेतकरी आंदोलनाचा सुद्धा आपण आता उल्लेख केला. म्हणजे एवढी आंदोलनं झाली त्याची दखल शासन लवकरात लवकर घेत नाहीये आणि आता या आंदोलनाची तरी दखल घेईल. ऍक्च्युली जी.डी. अगरवाल यांनी गंगा शुद्धीकरणासाठी आंदोलन केलं होतं. 100 दिवस त्यांची दखल घेतली गेली नाही आणि त्यानंतर ते त्यामध्ये गेले. याचं कारण असं आहे की गोदी मीडियाने त्याची दखल घेतली नाही. आता ह्या आंदोलनामध्ये काय झाले, सोशल मीडिया इतका प्रभावी झालेला आहे. तुम्ही बघितलं असेल मेन स्ट्रीम जो मीडिया आहे त्याने आधी दखल घेतलेली नव्हती. परंतु तुमच्यासारखे जे सोशल थोडक्यात जे काही मीडियाच म्हणावं लागेल ह्याला, त्यांनी जे आंदोलनाची दखल घेतली आणि आंदोलन वाढत गेलं, त्यामुळे मग मेन स्ट्रीम मीडियाला दखल घ्यावी लागली. आणि आता कधी कुठलाही कितीही शासन, किती हिटलर असू द्या, किती काही असू द्या, ज्यावेळी लोक जागे होतात त्यावेळी अशा आंदोलनांची दखल घ्यावीच लागते. असा जगाचा इतिहास आहे. त्यामुळे कुणीच हे करू शकत नाही की पूर्णपणे लोकांना दाबून टाकणं. किती वर्ष दाबतील? आता किती वर्ष झाली? 14 पासून हे चाललेले 12 वर्ष झाली. आणि जितका जास्त अत्याचार करत जातील तितका हे विशेषतः तरुण पिढी हे सहन करणार नाही आणि त्यातून दखल घ्यावीच लागेल सरकार. ट्रेंडी झाली ह्या सरकारची. अग्रवालचं आंदोलन मोडून काढलं, हार्दिक पटेलचं आंदोलन मोडून काढलं, शेतकऱ्यांचं आंदोलन मोडून काढलं आणि त्यांना माहिती की आंदोलन मोडून काढलं की प्रश्न संपतोय. हे मोडस ऍपरंटीचा प्रकार आहे. जे आंदोलन चालू आहे ह्याला आम्ही करमाळा वकील संघाने पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. आपण जर बघितलं तर ही जी नीटची परीक्षा असेल, कुठली कॉम्पिटिशन असेल, तर 5-5, 6-6 वर्ष ही विद्यार्थी अहोरात्र कष्ट करतात आणि सगळ्या भागातून पुण्यात किंवा शहरात जाऊन ही मुलं राहतात. आणि ज्या वेळेला खरोखर जी अभ्यास करून जी माणूस उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेला हे जे काही क्लासेसवाले मोठे गावकर असतील किंवा अजून कुणी असतील, मग ह्यांनी जर पैशाचा सत्तेचा वापर करून ही पेपर फुटून जर ही उद्याच्याला अधिकारी झाले, आता मला सांगा ह्यातनं जर जी फुटून झाली तर खरंच उद्या तपासायला त्यांच्याकडे गेलो आपण, आपल्याला काय आजार झाला तर नक्की आपलं काय होईल त्यात? म्हणजे कार्यक्रम व्हायचीच जास्त शक्यता आहेत आपली. म्हणजे ही जर सगळा विचार केला आपण तर ह्याला हे सरकार पाठीशी घालण्याचं काम करते. कारण ही जी पिढी आहे किंवा ही जी युवा शक्ती आहे हीच खरं ह्या देशाचा आधारस्तंभ आहे. आणि हा आधारस्तंभ जर अशा पेपर फुटीच्या मार्गानं किंवा इतर भ्रष्टाचाराच्या मार्गानं जर कमकुवत झाला, जर एखाद्या बिल्डिंग आहे तिचा पायात जर ढाचा जर कमकुवत केला तर ती बिल्डिंग टिकणार कशी पुढं? त्याच्यामुळं ही सर्व आपलं वकील असतील, पत्रकार असतील, सगळा समाज असेल, ह्या सगळ्याची ही जबाबदारी की हा युवकांनी जे आंदोलन केलंय तर ह्यांना सगळ्यांनी जास्तीत जास्त पाठिंबा देण्यासाठी पुढे आलं पाहिजे.